नमस्कार. आज आपण एका अशा कोड्यावर बोलणार आहोत जे खरंच विचार करायला लावणार आहे. हे कोडं आलं आहे जैन तत्वज्ञानातून आणि ते आपल्याला आपली कृती, हिंसा आणि त्यामागे दडलेले हेतू या सगळ्या नात्यावर नव्याने विचार करायला भाग पाडेल. चला थेट एका प्रश्नानेच सुरुवात करूया. एखादी पूजेसारखी पवित्र गोष्ट हिंसक असू शकते का? ऐकायलाच कसं तरी वाटतं नाही का? म्हणजे पूजा आणि हिंसा याचा काय संबंध? पण थांबा, आज आपण याच प्रश्नाच्या थेट मुळाशी जाणार आहोत. आता बघा, खरं सांगायचं तर आपलं साधं रोजचं जगणं सुद्धा नकळतपणे कितीतरी सूक्ष्म जीवांना हानी पोचवत असतं. विचार करा, आपण गाडी चालवतो, स्वयंपाक करतो, अरे साधा श्वास घेतो. या प्रत्येक गोष्टीत आपल्याकडून कळत नकळत जीवहानी घडतच असते. आणि हे फक्त आपल्या रोजच्या कामांबद्दल नाहीये. आता जरा पुण्यकर्म मानल्या जाणाऱ्या गोष्टींचा विचार करूया. समजा मंदिर बांधायचंय, त्यासाठी जमिनीची खुदाई होते. तीर्थयात्रेला जायचंय, प्रवासात गाडीखाली कितीतरी जीव मरतात. एवढंच काय, धर्मग्रंथ छापायला सुद्धा साधनसंपत्ती लागते, ऊर्जा लागते. म्हणजे या सगळ्या क्रियांमध्ये कुठेतरी जीवहानी अटळच आहे. पण जैन ग्रंथांमधला एक दावा तर या सगळ्याच्या पलीकडे जातो. त्यात काय म्हटलंय माहितीये? की फक्त वाईट किंवा सामान्यच नाही, तर अगदी एखादा साधू जेव्हा शुद्ध ध्यानाच्या अवस्थेत असतो ना, तेव्हा सुद्धा त्याच्याकडून सजीवांची हिंसा होते. आता प्रश्न पडतो की हे कसं शक्य आहे? अच्छा, तर हे जे गुंतागुंतीचं कोड आहे ना, ते सोडवण्यासाठी आपल्याला आधी काही बेसिक गोष्टी समजून घ्याव्या लागतील. जैन तत्वज्ञानात मनाच्या 3 अवस्था सांगितल्या आहेत आणि आपल्या सगळ्या कृती ह्याच 3 अवस्थांमध्ये विभागलेल्या आहेत. तर या 3 अवस्था कोणत्या? पहिली आहे अशुभ उपयोग, म्हणजे जिथे आपण जगातल्या सुखांसाठी वासनेपोटी काहीतरी करतो. दुसरी आहे शुभ उपयोग, यात देवाची भक्ती, पूजा, दान अशी सगळी चांगली कामं येतात. आणि तिसरी शुद्ध उपयोग. ही अवस्था फक्त खूप उच्च कोटीचे साधुमुनी खोल ध्यानात अनुभवू शकतात. तर मग मूळ प्रश्न पुन्हा समोर येतो. जर प्रत्येक कृतीत, मग ती वाईट असो, चांगली असो किंवा अगदी ध्यानाची असो, जर प्रत्येक कृतीत हिंसा अटळ आहे, तर मग अहिंसेचा मार्ग चालायचा तरी कसा? हे तर मोठं कोडं आहे. आणि हाच विरोधाभास सोडवण्यासाठी आपल्याला हिंसा या शब्दाचा अर्थच पुन्हा एकदा तपासावा लागेल. कदाचित आपल्या समजुतीतच काहीतरी गडबड आहे. बरं, सर्वसाधारणपणे हिंसा म्हणजे काय? सोपं आहे. कोणत्याही जीवाला मारणं किंवा त्रास देणं, ही झाली एकदम सरळ सोपी व्याख्या, जी आपण सगळेच मानतो. पण जैन धर्मग्रंथ याची एक खूप सूक्ष्म, एक खोल व्याख्या देतात. ते म्हणतात, प्रमत्त योगात प्राणव्यपरोपणम हिंसा. आता यात एक शब्द आहे जो सगळा खेळ बदलून टाकतो. तो शब्द आहे प्रमत्त योगात. याचा अर्थ काय? तर आसक्तीमुळे किंवा हलगर्जीपणामुळे, निष्काळजीपणामुळे जी जीवहानी होते ती हिंसा. म्हणजे खरी हिंसा फक्त जीव जाण्यात नाहीये, तर त्यामागे जी बेफिकीर आसक्त वृत्ती आहे ना, तिथे आहे. आणि हा प्रमत्थ योग म्हणजे दुसरं तिसरं काही नाही, तर आपण सुरुवातीला जी मनाची अशुभ अवस्था पाहिली होती ना, तीच ही, जिथे मनात राग, लोभ, आसक्ती असे भाव येतात. याचा सरळ सरळ अर्थ काय होतो? तर कोणतीही कृती तेव्हाच पाप किंवा खरी हिंसा ठरते, जेव्हा तिच्या मागचा हेतू अशुभ असतो. म्हणजे कृतीपेक्षाही त्यामागचा भाव, तो हेतू जास्त महत्वाचा आहे. आता हेच तत्व एका कथेतून इतकं सुंदर स्पष्ट होतं ना, की सगळा गोंधळच दूर होईल. चला, एक गोष्ट पाहूया. कल्पना करा, एका गुहेत एक मुनी ध्यान करत आहेत. इतक्यात तिथे एक सिंह येतो. तो त्या मुनींना आपलं भक्ष्य समजतो आणि त्यांना खाण्यासाठी पुढे सरसावतो. पण त्याचवेळी एक रानडुक्कर त्या मुनींना पाहतो आणि ठरवतो की काहीही झालं तरी या साधूचं रक्षण करायचं. बघा, एकाचा हेतू मारण्याचा, दुसऱ्याचा वाचवण्याचा. मग काय, सिंह आणि ते रानडुक्कर यांच्यात एक भयंकर लढाई होते आणि त्या लढाईत दोघेही मारले जातात. आता नीट बघा, दोघांची शारीरिक कृती अगदी सारखी आहे, लढणं आणि मारणं. पण त्यांच्या मनाची अवस्था, त्यांचा उपयोग, तो पूर्णपणे वेगळा आहे. सिंहाचा उपयोग अशुभ होता, तर रानडुकराचा शुभ. आणि या वेगवेगळ्या हेतूंचा परिणाम, तो तर कमालीचा वेगळा होतो. कृती सारखीच असून सुद्धा सिंह जातो तिसऱ्या नरकात आणि तो रानडुक्कर, तो चक्क एका यक्षाच्या रूपात म्हणजे का देव योनीत जन्म घेतो.
तर मग या कथेतून काय स्पष्ट होतं? जे कोडं आपल्याला सुरुवातीला पडलं होतं त्याचं उत्तर याच गोष्टीत दडलेलं आहे. प्राकृत भाषेत एक छोटंसं पण खूप महत्वाचं सूत्र आहे. जहाँ उद्देसो तहाँ निदेसो, म्हणजे जसा उद्देश तसाच परिणाम. सगळा खेळ हा हेतूच आहे. तोच कर्माचं फळ ठरवतो. म्हणजेच काय, तर कोणत्याही कृतीची नीतिमत्ता ही तिच्या बाह्य परिणामावर अवलंबून नाही, तर तिच्या आत दडलेल्या हेतूवर अवलंबून आहे. आणि म्हणूनच भक्तिभावाने, चांगल्या हेतूने केलेल्या कामात जर काही जीवहानी झालीच, तर ते पाप मानलं जात नाही, कारण तिथला हेतू शुद्ध असतो. आणि इथेच आपल्याला आपल्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर मिळतं. पूजा किंवा मंदिर बांधणं यांसारखी धार्मिक कामं ही हिंसक कृत्य नाहीत. का? कारण तिथे कोणालाही हानी पोचवण्याचा हेतू नसतोच मुळी, तर फक्त भक्ती आणि श्रद्धा व्यक्त करण्याचा उद्देश असतो. आणि जाता जाता एक विचार, जर आपला हेतूच आपलं कर्म आणि त्याचं फळ ठरवत असेल, तर आपण आपल्या रोजच्या जगण्यातल्या कृतींमागे दडलेल्या खऱ्या हेतूंचा कधी विचार करतो का?